आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार, मी अक्षय अरविंद नाईक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सन मराठी प्रस्तुत वारसा कीर्तनाचा या आपल्या भक्तिमय कार्यक्रमात. कालच्या भागात जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान विष्णूचे केलेले वर्णन आपण ऐकत होतो. आज त्याचा उत्तरार्ध सुरू करूया तर मग. चला तर मग सुरू करूया त्याचा उत्तरार्ध. आज आपल्या सोबत आहेत संगमनेर येथील हरिभक्त परायण रवींद्र महाराज पिंपळगावकर. गेल्या 14 वर्षांपासून महाराष्ट्रासह बाकी राज्यातही ते कीर्तन सेवा करत आहेत. चला तर मग सुरू करूया आजचा कीर्तन सोहळा. धन्य माता पिता तयाची या, कारण आईचं प्रेम मिळवण्यासाठी आठवा अवतार जन्माला आला. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. विठाला विठाला पुंडलिका विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला कळवळीनं सांगतात की राजा हो, विष्णूची महापूजा नुसती भगवान परमात्म्याची सेवा केल्यानंतरच घडत नाही. विष्णूची महापूजा नुसती संताची सेवा केल्यानंतर घडतेच असं नाही. तीर्थयात्रा केल्यानंतर घडतेच असं नाही. कारण काही लोकांची तीव्र इच्छा असते. दान केल्याने सुद्धा विष्णूची महापूजा आहेच आहे. जे जे काही चांगले कर्म आहेत, सत्कर्म आहेत, ते सगळे सत्कर्म केल्यानंतर विष्णूची पूजा घडतेच, 100% घडते. परंतु त्याला 2 गोष्टी आहेत. काही लोकांना काही ठिकाणी असं सांगितलंय तीर्थयात्रा केल्याने सुद्धा भगवंताची भक्ती घडते, विष्णूची महापूजा घडते. परंतु तीर्थयात्रा करण्यासाठी 2 गोष्टीची आवश्यकता आहे. एक, पहिली गोष्ट तुमचं शरीर सशक्त असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला तीर्थयात्राला जाण्यासाठी तुमची आर्थिक परिस्थिती सुव्यवस्थित असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही तीर्थयात्रा करू शकता. परंतु ज्याला तीर्थयात्रेला जायला जमलं नाही, ज्याला दान करायला जमलं नाही, त्याला एक उपाय सांगितला, ठाईच बैसुनी करा एक चित्त. एका जागेवर बसून सुद्धा भगवान परमात्म्याचं आपण नुसतं मनामध्ये स्मरण जरी केलं, विष्णू सहस्रनामापैकी एका नामाचं जरी स्मरण केलं, ती सुद्धा विष्णूचीच महापूजा आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणात हीच विष्णूची महापूजा, 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 हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा. हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, दुसरा कोणताही अनुभव घ्यायची गरज नाही. विठाला देव करायला काही पैसे असावे लागतात का? देवाची सेवा करायला जंगलात जावं लागतं का? तपश्चर्या करावी लागते का? काही नोटा वाटावं लागतात का? अजिबात काही नाही. फक्त वाचेचा रसाळ, मनाचा निर्मळ.
तो वाचेने रसाळ असला पाहिजे आणि मनाने निर्मळ असला पाहिजे. आपण काही लोक इतके कडक कपडे घालतात, इतके कडक कपडे घालतात, काहींच्या टोप्या इतक्या कडक, धक्का जरी लागला तरी पोट कापतो अशा एवढे कडक कपडे घालतात. खरोखर माणसं तेवढे, जेवढे बाह्यरंगाने माणसं सुंदर दिसतात, जेवढे माणसं बाह्यरंगाने स्वच्छ राहतात, त्याच्यातले फक्त 10% लोक आतून जर स्वच्छ झाले ना, सकल तीर्थाची अधुरे. काय बोलायचे महाराज. मग याच्यामध्ये देव आहे, याच्यामध्ये भगवान परमात्मा आहे. मग याच्यातला भगवान परमात्मा कळण्यासाठी भगवान परमात्म्याने आम्हाला हा 3.5 हाताचा देह फुकट दिलाय. कसा दिलाय? फुकट दिलाय. 1 नवा रुपया सुद्धा घेतला नाही. मग नुसता दिलाच नाही, याला बॅलन्स मारून दिलाय. याला काय करून दिलंय? बॅलन्स. जसं आपल्याकडं प्रत्येकाकडं मोबाईल आहे, त्या मोबाईलला 150, 200, 250, 300चा आपण टॉक टाइम टाकतो. तो संपल्यानंतर 26व्या दिवशीच कंपनीचा मेसेज आहे, संपलाय, रिचार्ज कर. आहे का नाही? पहिला 10, 20 हजार, 5, 25 हजाराचा तो पहिला मोबाईल घ्यावा लागतो, त्याला बॅलन्स टाकावा लागतो, त्याला सिम कार्ड टाकावं लागतं, तेव्हा ते 28 दिवस काम करतं. मग भगवान परमात्म्याने आम्हाला हा दिलेला एक मोबाईल आहे 3.5 हाताचा विनामूल्य दिलेला, आणि त्याच्यामध्ये सिम कार्ड टाकून दिलं. याच्यात काय टाकून दिलंय? सिम कार्ड. आणि त्या सिम कार्डचं नाव आहे ह्या आत्मा इज गॉड, गॉड सेकंड नेम इज आत्मा. आत्म्याचं दुसरं नाव देव आणि देवाचं दुसरं नाव आत्मा. हाच आत्मा माऊलीनं हरिपाठात सांगितलाय. सर्व घटी राम देहादेही एक, सर्व घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाश सहस्र रश्मी, एक हरी आत्मा जीवाशिवा सम. मग हा आत्मा रूपी परमात्मा माझ्या वारकरी संतांनी धरला. कसा धरला? दरीला पंढरीचा चोर, धरीला 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 पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हरी बोल. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हा पंढरीचा चोर संतांनी आम्हाला धरून दाखवला, पकडून दाखवला, आणि तो पंढरीचा चोर हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. मग जगाचा मालक याच्यामध्ये, या हृदयामध्ये, आणि जगाची मालकीन सुद्धा या हृदयामध्ये. फक्त याच्यातला देव कळण्यासाठी हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. येणे साधती साधने, तुटती भवाची वंदने, संता विना प्राप्ती नाही, आयसे वेद देती गोय. संताशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. तू किती दिंड्या कर, तू किती उपवास कर, किती पारायण कर, त्या कर्माचं तुला नक्कीच पुण्याचं फळ मिळणार आहे. परंतु स्वस्वरूपाची ओळख होण्यासाठी धरावे ते पाय आधी त्यांचे. जोपर्यंत, कारण या जगामध्ये जेवढे जेवढे संत झाले, ते संत त्यांच्या सद्गुरूच्या चरणात शरण गेले. नवे नवे जगाचा बाप, या विश्वाचा मालक भगवान श्री रामचंद्र वशिष्ठांच्या चरणात शरण गेला. विश्ववंदने जगद्गुरु तुकोबाराय, बाबाजी चैतन्य लाविला हात कुरवाळीला माथा. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा उगम त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीमध्ये आदिनाथ उमा बीज प्रकटले. मग हे आदिनाथ म्हणजे भगवान शंकर आपले मेन गुरु आहेत, सद्गुरु आहेत. तिथून ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.
आणि ते बीज आपल्यापर्यंत आलेलं आहे. म्हणून तुमचं आमचं काम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आणि हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठाला. मग ज्या धर्मामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय त्या धर्मामध्ये काही पापी लोक जन्माला आलेत, काही पुण्यवान लोक सुद्धा जन्माला आलेत. पापी लोकांचं काम आहे पाप करणं आणि पुण्यवान लोकांचं काम आहे पुण्य करणं. आणि हे राष्ट्र जे तरलंय ना केवळ फक्त 10% सत्कर्म करणाऱ्या लोकांच्या पुण्य कर्मावरच हे राष्ट्र तरलंय. काय मत आहे तुमचं? म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नव्हे. म्हणून आपण संगत करत असताना जीवन जगत असताना आपल्याला कीर्तन ऐकल्यानंतर रामकथा ऐकल्यानंतर भागवत कथा ऐकल्यानंतर प्रवचन ऐकल्यानंतर आपल्याला उपरती होते की आपण काहीतरी बुद्धीचा पालट धरारे काही आपण आपल्या बुद्धीमध्ये काहीतरी पालट केला पाहिजे. गळ्यात माळ घातली पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे, रामनामाचं भजन केलं पाहिजे, हरिपाठ पाहिला पाहिजे, ओव्या वाचल्या पाहिजे असं प्रत्येकाला कळतंय. परंतु वळत नाही. विठाला मग हे कळण्यासाठी अगोदर ज्यांना वाटतंय ना त्यांच्यासाठी अगोदर एक उपाय आहे. आपण अगोदर आपली संगत बदलायची. काय बदलायचं? संगत बदलली की माणसाची पंगत सुद्धा आपोआप बदलते. युक्त आहार विहार आणि संगत बदलल्यानंतर व्यसनापासून दूर राहून सुंदर भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला दिलेला सुंदर भाजीपाला आहे, दूध आहे. युक्त आहार विहार हे आपल्यासाठी दिलंय ना. आणि हा जो वेगळ्या प्रकारचा आहार आहे ज्याला आपण मांसाहार म्हणतो, जो आहार वर्ज्य आहे, तो आहार वर्ज्य करण्याचं जे हिंस्र पशु जिभेनी पाणी पितात ना त्यांचाच तो आहार आहे. कोणाचा आहार आहे? हिंस्र पशूंचा. आणि आपल्या लोकांचा आहार, मनुष्य प्राण्याची रचनाच अशी आहे, आपल्याला मांसाहार वर्ज्य सांगितलाय. शरीरातला बरं खाल्याने काय होतं डॉक्टर सांगतात, बरं सांगू द्या जाऊ द्या. मग आमचं शास्त्र सुद्धा असं सांगतं, हा सगळा चुकीचा आहार केल्यानंतर शरीरातला तमोगुण वाढतो. या शरीरामध्ये 3 गुण आहेत, रजोगुण, तमगुण आणि सत्वगुण. राजस बुद्धी, तामस बुद्धी आणि सात्विक बुद्धी. मग सात्विक बुद्धी त्याचेच असते ज्याचा आहार सात्विक आहे. आहार सात्विक, आहारात बदल केला विचार सुद्धा सात्विक होतात. आपला आहार जर असा हिंस्र असला, तमोगुणी असला तर आपल्याला नको त्या प्रकारचे आजार होतात. आणि नको त्या प्रकारचे आजार झाल्यामुळे लोक डिप्रेशनमध्ये जातात, चिडचिड होते. म्हणून माझ्या साधू संतांनी सर्वप्रथम संगत बदलायला सांगितली, नंतर आहार बदलायला सांगितला. आहार बदलल्यानंतर आपल्या बुद्धीमध्ये परिवर्तन होतं. मनापासून वाटतं की आपला जन्म भगवान परमात्म्याची भक्ती करण्यासाठी झालेला आहे. म्हणून हेची थोर भक्ती आवडत देवा, संकल्पावी माया विठाला 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 एक व्यक्ती होता आणि आपण भक्ती करत असताना प्रत्येक जीवामध्ये भगवान परमात्म्याचा अंश आहे. प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येकामध्ये, किडा असू द्या, मुंगी असू द्या, कोणताही जीव असू द्या, 84 लक्ष योनीमध्ये भगवान परमात्म्याचा अंश आहे. म्हणून आपल्या काया वाचा मनाने त्याचं अंतकरण दुखणार नाही असं आपण असलं पाहिजे. आणि मागणं सुद्धा जगाच्या कल्याणासाठी आपण भगवान परमात्म्याकडे कायम प्रार्थना केली पाहिजे. एखादा व्यक्ती आजारी असेल, नसेल आपल्याला त्याला मदत करण्याची आपली इच्छा, परिस्थिती नसेल तर आपण त्याच्यासाठी पांडुरंगाक प्रार्थना करू शकतो. ए देवा, माझा शत्रू असू द्या, माझा मित्र असू द्या, कोणीही असू द्या, त्याला चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळू दे, त्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे, त्याला सुख मिळू दे, आराम मिळू दे. निदान एवढी प्रार्थना आपण करू शकतो का नाही? आणि ह्या प्रार्थनेनेच खऱ्या अर्थाने देव प्रसन्न होतो. आपलं मागणं देवाकडं केवळ फक्त स्वार्थासाठी. आपण एका नारळाच्या गोटावर
चांगली नोकरी मागतो, चांगली छोकरी मागतो, चांगला पगार मागतो, लॉटरी मागतो, बंगला मागतो, गाडी मागतो, कार मागतो एका नारळाच्या गोट्यावर. आणि आपल्या मागण्याने देव कधीही देत नाही. आपण जगासाठी मागा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. असंच एकाच लग्न जमाना, त्याला एक साधू भेटला. साधूला पहिलं त्याने विचारलं, म्हणे महाराज माझे लग्न का जमाना, मी एवढा जप करतोय, तप करतोय, तीर्थयात्रा करतोय, दिंडीत जातोय, वारकऱ्यांची सेवा करतोय, दान करतोय, जे जे सांगल ते करतोय, माझं लग्न का जमाना. म्हणे ह्या प्रश्नाचं उत्तर मी काय तुला देऊ शकत नाही. त्या साधूने सांगितलं, माझे एक गुरु आहेत हिमालयात आहे, त्यांना या प्रश्नाचं उत्तर विचार, तेच तुला उत्तर देतील आणि तुला गुण सुद्धा लवकर येईल, उपाय सुद्धा सांगतील. तो म्हणला हिमालयात, म्हणे कसं जायचं, अशा अशा मार्गाने जा. ते सकाळी लवकर उठलं, पायी प्रवास, पायी करता 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 एका गावात ते मुक्कामाला थांबलं. मुक्कामाला ज्या घरी थांबलं त्या घरी एक सुंदर अशी कन्या होती. आणि ती कन्या, तिला बोलता येत नव्हतं, ती होती मुकी होती, मुकी, तिला काही बोलता येत नव्हतं. आईवडिलांनी अतिथी आलाय, कोणीतरी तीर्थयात्रेकरू यात्रेकरू आहे, भाविक आहे, भक्त आहे, देवाला चाललाय, हिमालयामध्ये चाललाय, सेवा करावी म्हणून त्याची सेवा केली. आणि आईवडिलांनी त्या अतिथीला सांगितली, म्हणे दादा आमची एक समस्या अशी आहे, आमची सुंदर कन्या आहे, आमच्याकडे भरपूर इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे, भरपूर काय भगवंताच्या कृपेने आमच्याकडे सगळं काय दिलंय, परंतु ही सुंदर असणारी कन्या आमची मुकी आहे, तिला बोलता आलं पाहिजे. ते म्हणे तुम्ही माझी एवढी सुंदर व्यवस्था केली, उठाठेव केली, ठेप ठेवली, मी आता ज्या साधूकडे चाललोय माझा प्रश्न घेऊन, मी माझा प्रश्न थोडा मागं ठेवतो. त्या साधूंचा नेम आहे फक्त 3 प्रश्न विचारायचे. तुम्ही माझी सेवा केली, मी तुमचा ऋणी आहे, म्हणून गेल्या गेल्या मी त्या साधूंना प्रश्न विचारणार आहे, ही सुंदर अशी कन्या आहे, संपत्ती दिली, सगळं काही दिलंय, ती कन्या मुकी काय आहे आणि तिला बोलता कधी येईल. आणि त्या आईवडिलांनी अजून एक महत्वाची गोष्ट त्याला सांगितली, म्हणे दादा जो ह्या कन्याशी लग्न करील ना तिला लगेच बोलता येईल. म्हणे मी ही समस्या माझ्या साधूकडं, साधू महाराजांकडे जाणार आहे हिमालयात, तिथं जाऊन विचारतो. यांनी त्यांचा निरोप घेतला, उठला, पुन्हा 4-2 गावं चालत चालत गेला आणि एका गावामध्ये थोडासा विसाव्याला थांबला. विसाव्याला थांबला, त्या गावकऱ्यांनी पाहुणचार केला आणि त्या गावकऱ्यांना यांनी मार्ग विचारला, हिमालयात कसं जायचं. ते म्हणे हे पा, हिमालयात जायला रस्ता आमच्या गावातूनच जातो, परंतु आमच्या गावामधून एक नदी वाहते, त्या नदीला पूर आलाय आणि पूर आल्यामुळे नावेची होडीची कुठलीही व्यवस्था नाही. तो म्हटला मला गेलंच पाहिजे, पूर जर ओसरला नाही 8-10 दिवस मी हिमालयात पोहोचणार कसा. तो म्हटला मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करून बघतो. त्या नदीच्या कडेला एक कासव लागलं, कासव हजारो वर्षाचं कासवांना आयुष्य आहे. ते कासवाला त्याने प्रार्थना केली, म्हणे कासव दादा तुमची एवढी मोठी पाट आहे, मला पाठीवर बसून या नदीच्या पलीकडे नेऊन सोडाल. कासव दादा म्हणे सोडाल, पण माझं एक काम करावं लागेल. तुम्ही कुठं चाललायत, कशासाठी चाललायत. त्या तरुण युवकांनी सांगितलं, म्हणे कासव दादा माझं लग्न जमत नाही, मी त्या साधूला विचारणार आहे माझं लग्न कधी जमणार आहे. मग म्हणे एक काम करा, तुम्ही माझा सुद्धा प्रश्न विचारा, म्हणे मला उडता कधी येईल. काय म्हटलं ते कासव, तुम्ही माझा प्रश्न जर विचारणार असेल, तुम्हाला माझ्या पाठीवर बसून मी तुम्हाला नदीच्या पाल्यात नेऊन सोडतो. आता हा अडचणीत होता, तो म्हणला कासव दादा विचारितो. कासव दादाला वचन दिलं, पाठीवर बसला, नदीच्या पलाड कासवाने जाऊन सोडलं. पुढं पुन्हा 2-4 गाव गेले. 2-4 गावं गेल्यानंतर हिमालयाचा प्रवास चालू झाला. हिमालयामध्ये हा दमला थकला. रात्रीच्या विसाव्याला एका जादूगाराच्या कुटियामध्ये जाऊन हा थांबला. जादूगाराने त्याची उठाठेव केली आणि जादूगाराने त्याला विचारलं, म्हणे एवढ्या हिमालयामध्ये अडचणीच्या ठिकाणी आलाच कशासाठी. म्हणे माझं लग्न जमेना, मला एका महात्म्याने सांगितलं हिमालयामध्ये एक असे साधू आहे, ते फक्त 3 प्रश्नांचं उत्तर देतात आणि त्यावर उपाय सांगतात. म्हणे असं, म्हणे हे पा तुम्ही तर जादूगार आहात. ते म्हणे तू 6 महिने जरी प्रवास केला ना, हिमालय मोठा प्रदेश आहे, 6 महिने जरी प्रवास केला ना, तू त्या साधू महात्म्याच्या गुफेपर्यंत कधीही पोचू शकत नाही. परंतु मी जादूगार आहे,
माझ्याकडे एक जादूची छडी आहे, ती तुझ्या डोक्यावरून फिरल्यानंतर तू 1 सेकंद डोळे मिटायचे, तू डायरेक्ट साधूच्या गुफेत जाशील. तो म्हटला हा, मग तेवढी कृपा करा म्हणे जादूगार महाराज. जादूगार महाराज म्हटले नाही, माझा एक प्रश्नाचं उत्तर जर त्या साधूने दिलं तर मी तुला त्या ठिकाणी नेऊन एका क्षणात सोडतो. म्हणे सांगा. म्हणे मी शेकडो वर्ष झालं जिवंत आहे, मी मरानाच म्हणे. काय म्हणे जादूगार? मी शेकडो वर्ष झालं जिवंत आहे, मी मरानाच म्हणे. मी मरानाच. अनेक प्रयत्न केले, मी कंटाळलो या जीवनाला. शेकडो हजारो वर्षाचं माझं आयुष्य आहे. अनेक मी जादूचे प्रयोग केले, पाहिजे ते या जादूच्या छडीतून मी निर्माण करू शकतो, परंतु या जीवनाचा कंटाळा आलाय. मला मुक्ती कधी मिळेल हा प्रश्न तुमच्या त्या महात्म्यांना नेऊन विचारा म्हणे. म्हणे ठीक आहे म्हणे, डोळे मिटा, मी पहिला गेल्या गेल्या तुमचा प्रश्न विचारणार. डोळे मिटले, जादूगाराने जादूची छडी फिरवली आणि एका सेकंदात हा सकाळी काकड्याच्या वेळेस त्या साधूच्या कुटियामध्ये हा तरुण गेला. साधूंचं देवपूजा झाली, पूजा अर्चा झाली, साधूंचं दर्शन घेतलं. 10-20 नंबर त्या साधूंच्या पुढे होते. याचा नंबर आला आणि विचारलं, जय हरी, कुठून आलात? आलो महाराष्ट्रातून, येवला या गावातून. कस काय? जोरदार, सगळं काय आनंदी आनंद आहे. हे पा, आमच्या दरबाराचा नियम आहे 3 प्रश्नाच्या पुढे प्रश्न विचारायचे नाही. आणि याचे 3 प्रश्न तर पूर्ण झालते. पहिला प्रश्न त्या वृद्ध आई वडिलांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी याच्याकडे टाकला होता. ही लेक मुकी आहे, हिचं लग्न कधी होईल आणि हिला बोलता कधी येईल, हा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न त्या कासवाचा होता. हजारो वर्ष झालंय जीवन जगतंय, त्या कासवाची इच्छा होती मला पक्ष्यांप्रमाणे आकाशामध्ये उडता कधी येईल, त्याचाही प्रश्न महत्वाचा होता. तिसरा प्रश्न त्या जादूगाराचा होता. त्या जादूगाराच्या कृपा आशीर्वादाने या थोर संत महात्म्याचं मला दर्शन झालंय, माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. म्हणून त्या जादूगाराला वचन दिलंय, त्या कासवाला वचन दिलंय, त्या वृद्ध माता पित्यांना वचन दिलंय. हे 3 प्रश्न त्या तरुण युवकाने हिमालयामध्ये असणाऱ्या त्या साधूला विचारले आणि त्या साधूंनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. म्हणे हे पा, तुम्ही ज्यांच्या ठिकाणी आश्रयाला थांबले होते ना, ती कन्या मुकी आहे आणि तुमचा प्रश्न आहे तिला बोलता कधी येईल, तिचं लग्न कधी होईल, त्या प्रश्नाचं उत्तर ऐका. म्हणे सर्वप्रथम ती कन्या ज्या वराच्या गळ्यामध्ये माळ घालील ना, जेव्हा तिचं लग्न होईल, कुणी असू द्या, त्याच्या गळ्यामध्ये माळ घातल्या घातल्या त्या सुंदर अशा मुक्या असणाऱ्या मुलीला बोलता येईल. उत्तर संपलं. म्हणे दुसरा प्रश्न आहे त्या कासवाचा, त्याला उडता कधी येईल. म्हणे त्या कासवाला जाताना सांगून टाका, तुझ्या पाठीवर जे कवच आहे का नाही, कवच, ते कवच फोडून टाक. ते कवच ज्या सेकंदाला, ज्या वेळेला फुटेल ना, त्याच वेळेला त्या कासवाला उडता येईल. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर संपलं. आणि तिसरा प्रश्न आहे जादूगाराचा हजारो वर्षाचं आयुष्य, ऐश्वर, सुख आहे, सगळं काही आहे आणि त्या जादूगाराकडं सुंदर एक जादूची छडी आहे. त्या जादूगाराला जाऊन सांगा, ही जादूची छडी कोणाला तरी दान देऊन टाका, त्या क्षणाला तुम्हाला मुक्ती मिळेल. 3 प्रश्नांची उत्तरं संपली. विठाला 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 विठाला. मला मुद्दा हा सांगायचा आहे, दुसऱ्याचे प्रश्न सोडवण्यामध्येच आपलं हित आहे. दुसऱ्यासाठी देवाकडं मागणं यामध्येच आपलं हित आहे. याला चौथा प्रश्न विचारण्याचा अधिकार नव्हता. म्हणून तो पुन्हा जादूगाराकडे आला आणि जादूगाराला सांगितलं, म्हणे जादूगार दादा, ही जादूची छडी कोणाला तरी दान देऊन टाका, तुम्हाला मुक्ती मिळेल. जादूगार म्हणे, तुझ्यासारखा कोणी मला पुण्यवान महात्माच भेटला नाही, ही जादूची छडीच तुला घे. जादूगाराने छडी देऊन टाकली. जादूगार मुक्तीला निघून गेला आणि त्या छडीच्या जादूने हा तरुण युवक पुन्हा त्या नदीच्या काठावर आला. कासवदादाने त्याला अडवलं आणि म्हणे, कासवदादा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आणलंय. म्हणे काय उत्तर आहे? म्हणे तुमच्या पाठीवर जे कवच आहे ना, ते फोडून टाका, तुम्हाला त्या क्षणी उडता येईल. म्हणे वेळ कशाला शुभ कार्याला, तू तुझ्या हातानेच फोडून टाक. म्हणून ह्या तरुण युवकाने कासवाच्या
जे कवच आहे, हजारो वर्षाचं जे कासव होतं त्याच्या पाठीवरचं कवच फोडलं आणि फोडल्यानंतर करोडो अरबो रुपयाचे माणिक मोती रत्न अमूल्य असे रत्न त्यामध्ये सापडले. कासव उडायला लागलं आणि सांगितलं हे फोडलेले रत्न आभूषण तुलाच राहू दे. त्याने झुळीत घातले, जादूची छडी फिरवली आणि त्या वृद्ध माता पित्यांच्या घरी हा आला आणि सांगितलं आमच्या प्रश्नाचं उत्तर आणलं. म्हणे हो आणलं. म्हणे काय सांगितलं साधूंनी? म्हणे साधूंनी सांगितलं ही मुकी असणारी तुमची कन्या जिला अजिबात बोलता येत नाही, ही उपवर झाली, लग्नाचं वय झालं, ही जिच्या गळ्यात माळ घालील ना त्याच क्षणी तिला बोलता येईल. ते म्हणे एवढं पुण्याचं काम तुम्ही केलंय, एक काम करा ना, आमच्या कन्येच्या हाताने तुमच्या गळ्यात माळ घालून घ्या. हा म्हणला मग मी नाही कधी म्हणलोय. विवाह केला आणि त्याच क्षणी त्या सुंदर अशा कन्येला बोलता यायला लागलं आणि त्याला त्या कन्येची संपूर्ण प्रॉपर्टी मिळाली, कासवाने दिलेले दागदागिने मिळाले, जादूगाराने दिलेली काठी सुद्धा मिळाली. हे सगळं जगाच्या कल्याणा संतांची विभूती. म्हणून आपल्या सुखासाठी देवाकडे न मागता जगाच्या कल्याणासाठी मागा. भगवंत दिल्याशिवाय राहत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सत्य बोले मुके, 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 दुखवियानी का दुखे, दुखवियानी का दुखे, दुखवियानी का दुखे, दुखवियानी का दुखे, इतना विष्णुची महापूजा, 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 इतना विष्णुची महापूजा. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या. जगाच्या कल्याणासाठी खऱ्या अर्थाने आपण देवाकडे प्रार्थना केल्यानंतर जगाच्या कल्याणामध्ये सुद्धा आपलं कल्याण आहे. म्हणून गेले मार्ग दावनी आधी. म्हणून आपल्याला संतांनी जो भक्ती मार्ग दाखवलाय ना त्या मार्गाचं आपण अनुकरण केलं पाहिजे का अनुसरण? काय केलं पाहिजे? अनुसरण. अनुकरण नाही. अनुकरण करणे म्हणजे सेम झेरॉक्स कॉपी काढणे. म्हणून त्या मार्गाचं आपण हे केलं पाहिजे. म्हणून माझ्या वारकरी संतांनी तुम्हा आम्हाला सल्ला दिलाय. म्हणून ज्याने आपल्याला सल्ला दिलाय, अजून एक गोष्ट आहे यामध्ये, ज्याने आपल्या हिताचा सल्ला दिलाय ना तो आपल्या हिताचा की अहिताचा याचा विचार कोणाला करावा लागेल? आपल्यालाच करावा लागेल ना, आहे का नाही? आपल्या हिता जो असे जागता. आपल्या हितासाठी जागणारे 2 विभूती आहे, एक आई वडील आणि दुसरे संत. विठ्ठला त्याने आपल्याला सल्ला दिलाय तो आपल्या हिताचा का हिताचा हा विचार आपल्याला करावा लागेल. एकाचं नवीनच लग्न झालं आणि त्याला सासरवाडीवरून फोन आला, म्हणे जावई बापू आंबेरस आहे, धोंड्याचा महिना आहे, जेवायला या. आता जुना काळ, त्याने पिशी खांद्यावर टाकली गावात आलं. ते म्हणलं पहिल्यांदा सासरवाडीला जायचंय, कोणाला तरी विचारलं पाहिजे. मग विचारायला त्यावेळेस कोण? पाटील. पाटलाची गाठ घेतली. म्हणे पाटील 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 मी सासरवाडीला चाललोय, पहिल्यांदा चाललोय. पाटील बिचारा भला माणूस पाटील. म्हणे हे बघ बाळ्या, तू सासरवाडीला चाललाय ना, जरा थोडा लवून भजून जा. कसा जा? लवून भजून जा, नम्रपणाने राहा, असा पाटलाचा लक्षार्थ. यांनी घेतला वाचार्थ.
पाटलांनी सांगितलं लावून भजून जा म्हणून याने खांद्यावर पिशी घेतली नाही असं वाकत चाललं. वाकत चालता 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 2 किलोमीटरवर गेल्यानंतर लागला एक संत्रीचा बाग आणि नेमकी कडाची गल्ली रस्त्याची त्याची चोरीला जायला होती. ते शेतकरी 8 दिवसापासून सापडीत होतं या कडाच्या गल्लीतले संत्री निली कोणी. ते शेतकरी लिंबाच्या झाडावर लपून बसलं चोर सापडण्यासाठी. नेमकी हे वाकत वाकत चाललं. बरं वाकत आणि बुजत चालल्यामुळं शेतकऱ्याला वाटलं ज्यार ती खांद्यावर पिशी रिकामी टाकून हे वाकून चाललंय लावून चाललंय याचा अर्थ आपले संत्री यानेच लांबवले. शेतकरी लिंबाच्या झाडावरून खाली उतरलं त्याला आवाज दिला ते अजूनच वाकत चालायला लागलं. शेतकऱ्याने धरलं त्याच्या 2 कानाखाली दिल्या म्हणला ए माझ्या संत्र्याची सोय लाव. तो म्हणला कोणते संत्री. म्हणला पहिल्यांदा सासरवाडीला चाललोय. अरे मग वाकून का चालला. म्हणे आमच्या गावच्या पाटलांनी सांगितलंय सासरवाडीला चाललाय ना थोडा लावून भजून जा. हे वाकून चाललं खाला का नाही मार. तो म्हणला एक काम कर आता वाकून नको चालू काहीतरी बोलत जाय म्हणजे तुला कोणी मारणार नाही. अजून बरेच 4-5 गावं तुला जायचे. तो म्हणला काय म्हणू. त्याला वाटलं हा भला माणूस दिसतोय. तो म्हणला हा हू हा हू हा हू हा हू असा काहीतरी आरडत जाय म्हणजे लोकांना कळन तू आलाय रस्त्याने. हे 2-3 किलोमीटर पुढे गेलं आणि एका शिकाऱ्याने शिकार पकडण्यासाठी जाळं लावलं होतं. त्या जाळ्यामध्ये नेमकी शिकार घुसायचा टाइम आणि हे त्या ठिकाणी जायचा टाइम. ते मोठ्याने म्हणलं हा हू शिकारी आलं याला पकडलं. विठाला विठाला तो म्हणला सगळा माझा घर प्रपंच या शिकारीवर चालवतोय आणि तू शिकारी मधीच हा वारड. तो म्हणला तसं नाही मला मागच्या माणसाने सांगितलं काहीतरी बोलत जाय. तो म्हणला एक काम कर पुढं अजून 2-3 गावं लागणार आहे मी म्हणतो तसं म्हण म्हणजे तुला कोणी मारणार नाही. हे जरा थोडं बाहेरच्या कानाचं होतं. हा म्हणला काय म्हणू. हा म्हणला एक गुतलं दुसरं पण गुतू एक गुतलं दुसरं पण गुतू एक गुतलं दुसरं पण गुतू असं काहीतरी म्हणत जाय म्हणजे तुला कोणी परत फटकावणार नाही. हा म्हणला भला माणूस दिसतोय हे साऱ्या रस्त्याने एक गुतलं दुसरं पण गुतू एक गुतलं दुसरं पण गुतू एक गुतलं दुसरं पण गुतू. एक जण सकाळी सकाळी मोटारसायकलवर भाजीपाला घेऊन चाललं होतं. भाजीपाला गाळ व्हायला होता आणि त्याचं मागचं चाक चिखलात गुतलं. त्यांनी एक लाकूड घेतलं आणि ते चाकातला गाळ काढीत बसलं. घामाघूम होईल होतं 12 वाजले बाजाराचा टाइम होईल होता. बरं मग आता यांनी गप मारावं का नाही त्या गाडीजवळ गेले. ते मोठ्याने म्हणलं एक गुतलं दुसरं पण गुतू एक गुतलं दुसरं पण गुतू. त्यांनी ती पाटी तामटाची उचलली त्याच्या डोक्यात घातली. त्याला म्हणला तुला काही अक्कल आहे रे काय. म्हणला इथं मदत करायची सोडून एक गुतलंय दुसरं गुतू एक गुतलंय दुसरं गुतू असं म्हणतो. तो म्हणला मला मागच्या दादानी सांगितलं. तो म्हणला एक काम कर अजून 2 गावं बाकी मी म्हणतो तसं म्हण. आता असं म्हण एक निघलं दुसरं पण निघू एक निघलं दुसरं पण निघू म्हणजे तुला कोणी मारणार हाणणार नाही. त्याला वाटलं हा त्याच्याही पेक्षा बारा दिसतोय मग याने विचार करावा का नाही. हे रस्त्याने म्हणत निघलं एक निघलं दुसरं पण निघू एक निघलं दुसरं पण निघू एक निघलं दुसरं पण निघू. पुढं गाव आलं आणि गावातला एका पुढाऱ्याचा पोरगा सकाळीच अपघातात मरण पावला होता. अंतयात्रा चालली होती. अंतयात्रा तिकडून येत होती आणि हे इकडून चाललं होतं खांद्यावर पिशी टाकून. मग याने अंतयात्रा पाहिल्यावर गप मारावा का नाही. बरं बिचारा एकुलता एक पोरगा गेलाय काय त्यांची अवस्था असेल. कोण रडत आहे कोणाला दुःख आहे कोणाला काय. हे नेमकी अंत्ययात्रेजवळ गेलं आणि मोठ्याने म्हणलं एक निघलं दुसरं पण निघू एक निघलं दुसरं पण निघू एक निघलं दुसरं पण निघू. गावकऱ्यांनी पोत्यात घालून आणलं रे पोत्यात घालून आणलं. विठाला म्हणून आई वडील सांगल हिताचं सांगल संत सांगतील हिताचं सांगतील. म्हणून आई वडिलांचं संतांनी आपल्याला उपदेश केलाय की तुम्हा आम्हाला हा जन्म परत नाही. कारण गाढवाच्या कुत्र्याच्या डुकराच्या शिळीच्या मेंढीच्या अन्य कोणत्याही देहाने भगवान परमात्म्याचं भजन करता येत नाही. याच देही घडे देवाचे भजन. कोणत्याही देहाने देवाचं भजन करता येत नाही. म्हणून याच देहाने जे काय आपल्याला 70, 80, 90 वर्षाचं आयुष्य दिलंय ना त्या 70, 90 वर्षाच्या आयुष्यामध्ये संपत्ती आपण कमवली पाहिजे. पैसा आपण कमवला पाहिजे. पण पैसा किती कमवावा याला लिमिटेशन आहे. विठाला संपत्ती
संपत्ती किती कमावी याला काहीतरी माप आहे. जसं पहा, जास्त गोड पदार्थ खाले डायबिटीज होणार, जास्त तिखट पदार्थ खाले जुलाब होणार, कोणतीही गोष्ट अति झाली त्याची मातीच होणार आहे. म्हणून संपत्ती कमावण्यापेक्षा संतती कमवा ही जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. काय मत आहे तुमचं? आणि आपण लागलोय संपत्ती कमावण्याच्या नादी. किती जरी संपत्ती कमावली ना, जगामध्ये सगळ्यात श्रीमंत रावण मोकळा गेला, मोकळा. रावणा इतका श्रीमंत कुणी होता का आतापर्यंत? जगात कुणीच नाही, आतापर्यंत झाला नाही, कदाचित होणार सुद्धा नाही. म्हणून आपण रिकामे आलो आणि रिकामे जाणार आहे. शेवटच्या क्षणी आपल्या बरोबर कुणीच येणार नाही. बंगला, गाडी, सोनं अजिबात नाही. किती प्रॉपर्टी असू द्या, किती संपत्ती असू द्या, किती पोरं आपल्याला जीव लावित असू द्या, शेवटच्या क्षणी गटारातलं पाणी अंगठ्यानी पाजणार तोपर्यंतच पोरं आपले, आणि तिथून पुढचा प्रवास एकट्याला करायचा आहे. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. काहीतरी कीर्ती आपली पाठीमागे राहिली पाहिजे, आणि ती कीर्ती पाठीमागे राहू शकते फक्त विठ्ठल भक्तीनेच. विठ्ठल भक्तीनेच. ते हे निवृत्ती ज्ञानेश्वर सोपाना, त्यांची कीर्ती, त्यांच्या परंपरेचे आपण वारसदार आहोत. म्हणून त्या परंपरेवर चाललं पाहिजे. नवविधा काय बोलिले जे भक्ती, भक्तीचे जे 9 प्रकार आहे त्या 9 प्रकारापैकी कलियुगा माझे करावे कीर्तन. परमार्थ महाधन जुडी देवाचे चरण. सगळ्यात मोठं धन आहे भक्ती, आणि ही भक्ती करण्यासाठी तुमचा आमचा जन्म आहे, संपत्ती कमावण्यासाठी नाही. विठाला मी एक वाक्य सांगतो. आपल्याकडे पैसा आणि संपत्ती किती असावी? आपल्या खिशामध्ये लाखभर रुपयाचा खळखळाट नक्कीच असावा. त्या लाखभर रुपयात 1 रुपयाचा सुद्धा कोणाचा तळतळाट नसावा. 1 रुपयाचा सुद्धा कोणाचा तळतळाट नसावा. कारण पापाची संपत्ती माणसाला कधी सुखाने जगू देत नाही, आणि कष्टाची संपत्ती दगडावर आपटा भीतीच नाही. आणि याला जपा. ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. जे काही आपल्याला 60, 70, 80, 90 वर्षाचं आयुष्य दिलंय ना, ते चिंतेत घालू नका, चिंतनात घालवा. मग चिंतन कोणाचं करायचं? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, हो ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली 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 ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली 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 तुकाराम. म्हणून
या वारकरी संतांचं जरी आपण भजन केलं ना, बस सायुज्यता मुक्ती. सायुज्यता मुक्ती म्हणजे ज्याला जन्मही नाही आणि मरण सुद्धा नाही. त्यासाठी भगवान परमात्म्याने तुम्हा मला हा देह दिलाय आणि त्यासाठी आपल्याला निश्चय करायला सांगितलाय. अभंगाच्या शेवटच्या निश्चयाचे बळ, 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 निश्चयाचे बळ. तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ, त्याची फळ. हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ, विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. स्वामी गाजगुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या सत्य बोले मुखे, दुखवे आणि गांजा दुखे. हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हे मुलीले पुरे देवा पुढे उत्तरे क्षमा पराज महाराज हे नाही उच्चारिला हे कारण आपुला क्षमा पराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राजा पायापैकी करा क्षमा पराज महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिकावर देव विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. हेची विष्णू महापूजा. अनुभव नाही दूजा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपला राजा, वडील, पती यांच्या प्रती आपण एकनिष्ठ असणे गरजेचे आहे. त्यांना समर्पित असणे गरजेचे आहे. इथे असलेल्या समर्पणास विष्णू पूजेचे महत्व आहे. कीर्तनकार हरिभक्त परायण रवींद्र महाराज यांनी त्यांच्या शैलीने हे कीर्तन सादर केले आहे. त्यांना त्यांच्या गुरुकडून मिळालेला वारसा ते पुढे चालवत आहेत. आपण किती भाग्यशाली आहोत ना, की ही कीर्तन कला आपल्या महाराष्ट्राची धरोहर आहे. नामरंगी रंगूया, उद्याच्या भागात भेटूया. सन मराठी वाहिनी बघत राहूया. वारसा कीर्तनाचा पुढे चालवत राहूया. जय हरी विठ्ठल.